विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अद्वैत वेदांत दर्शन आणि त्यांची सत्ता मीमांसा पाहणार आहोत. पण त्यापूर्वी नियमाप्रमाणे मागील काही गोष्टींचा आढावा घेऊन आपण अद्वैत वेदांत दर्शनाची सत्ता मीमांसा जाणून घेऊया. वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा असे दोन भाग आपण पाहिले. वैदिक परंपरेमध्ये आणि अवैदिक परंपरेमध्ये जी दर्शने येतात त्यामध्ये प्रामुख्याने अवैदिक परंपरा ज्यात जैन, चार्वाक आणि बौद्ध ही दर्शने दिसून येतात. या नास्तिक दर्शनातील सत्ता मीमांसा आपण पाहिली. ईश्वर आणि ईश्वराचं अस्तित्व नाकारून या सर्व दर्शनांनी त्यांची सत्ता मीमांसा स्पष्ट केलेली दिसून येते. त्याचप्रमाणे वैदिक दर्शनामध्ये किंवा वैदिक परंपरांमध्ये वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, सांख्य योग दर्शन, न्याय वैशेषिक दर्शन दिसून येतात. त्याचप्रमाणे वैदिक परंपरेमध्ये आज आपण वेदांत दर्शन किंवा अद्वैत वेदांत दर्शन पाहणार आहोत. आता अद्वैत आणि वेदांत या दोन गोष्टींचा अर्थ प्रथम आपण पाहून घेऊ. अद्वैत, अ म्हणजे नाही आणि द्वैत म्हणजे दोन. दोन नाही, एकच आहे, याला आपण अद्वैत असं म्हणतो. आणि वेदांत, वेदांत वेद वाङ्मयाच्या शेवटी येणारं उपनिषद वाङ्मय. मग या दोन गोष्टींचा आधार घेऊन अद्वैत वेदांत दर्शन तयार झालेलं आहे. अद्वैत वेदांतांचे मूळ संस्थापक शंकराचार्य आहेत. आदि शंकराचार्य. शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत या दर्शनाची स्थापना केलेली आहे. ते त्याचे मुख्य प्रवर्तक आहेत. आता अद्वैत वेदांत दर्शनाचा आढावा घेत असताना पहिल्यांदा आपण आत्मवादी दर्शनं जी आपण दोन याच्या पूर्वी पाहिली, एक आहे सांख्य दर्शन आणि दुसरं आहे वैशेषिक दर्शन. तर वैशेषिक दर्शन सुद्धा ईश्वराला प्रमाण मानणारं दर्शन आहे. आत्म्याचं अस्तित्व शाश्वत मानणारं दर्शन आहे. आत्मा परमनंट असतो, स्थिर असतो, त्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही. बदल प्रकृतीमध्ये होतो, पुरुषामध्ये नाही. वैशेषिक दर्शनांनी हे मानलं, सांख्यांनी वेगळ्या प्रकारे ते मानलं. सांख्यांनी जड आणि चेतन या दोन तत्वांना महत्वाचं मानलं. जड तत्वाला प्रकृती म्हटलं आणि चेतन तत्वाला पुरुष म्हटलं. पुरुष किंवा आत्मा हा अपरिवर्तनीय आहे. वैशेषिकांनी, सांख्यांनी आत्मतत्व परमनंट, शाश्वत, नित्य, स्थिर मानलं. मग वैशेषिकांमध्ये आणि सांख्यांमध्ये दोन छोटासा फरक आपल्याला दिसून येतो की वैशेषिकांचा आत्मवाद, वैशेषिकांचा सत्तामीमांसा
ही परमाणुवादाकडे झुकते. पण अणु आणि परमाणूंना संचलित करणारी शक्ती जी आहे ती ईश्वर आहे असं वैशेषिकांनी म्हटलं. सांख्यांनी पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व मानली. पुरुष म्हणजे आत्मतत्व. हे आत्मतत्व शाश्वत, चिरंतन आणि परमनंट असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामध्ये कोणताच बदल होत नाही. मात्र प्रकृती तत्वामध्ये सत्व रजतम या माध्यमातून सतत बदल होत असतो आणि प्रकृतीच्या माध्यमातून आपल्याला विश्वातील बदल जाणवत असतात. ही सर्व दर्शने जी वैदिक परंपरा मानणारी दर्शने आहे आणि त्यामध्ये आपण आता अद्वैत वेदांत दर्शन पाहत असताना अद्वैत वेदांत दर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील ईश्वर मानणारं दर्शन आहे आणि म्हणून या दर्शनाला आत्मवादी दर्शन असं म्हणतात. हे विश्व आणि विश्वाबद्दलची सत्तत्व यामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये सांख्य दर्शन हे द्वैतवादी दर्शन आहे. मात्र अद्वैत वेदांत दर्शन हे एकतत्ववादाकडे झुकलेलं दिसून येतं. एकतत्ववाद. कारण काय? तर या एकतत्ववादाकडे झुकण्याचं कारण हे आहे की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मेव नापरा असं त्यांनी म्हटलं. ब्रह्म सत्यम जगत, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. जीवो ब्रह्मेव नापराः असं त्यांनी म्हटलं. ब्रह्म आत्म हेच एकमेव शाश्वत तत्व आहे असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून विश्वामध्ये जे सत्तत्व आहे ते सत्तत्व काय आहे? तर ते सत्तत्व म्हणजे आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, चैतन्य आहे, जाणीव आहे. आणि म्हणूनच भारतीय तत्वज्ञानामध्ये अद्वैत वेदांत दर्शन हे ईश्वर मानणारे आणि शरीरापेक्षा वेगळा आत्मा मानणारे आत्मवादी दर्शन आहे. मग विश्वाचं मूळ कारण काय? विश्वाचं सत्तत्व काय? विश्वामधील सत्तत्वाला काय म्हणावे? तर या विश्वातील सत्तत्वाला त्यांनी आत्मतत्व असं म्हटलं, चैतन्य तत्व असं म्हटलं, जाणीव असं म्हटलं, ईश्वर असं म्हटलं, ब्रह्म असं म्हटलं. मग हे आत्मतत्व कसं आहे? तर अद्वैत वेदांतांनी आत्मतत्व सच्चिदानंद स्वरूप असं म्हटलेलं आहे. सच्चित आणि आनंद यांचं एकत्रीकरण म्हणजे आत्मतत्व. आत्मा म्हणजे काय? सत, चित आणि आनंद म्हणजेच सच्चिदानंद. सच्चिदानंद स्वरूपी म्हणजे आत्मा. आत्मा कसा आहे? तर तो सच्चिदानंद आहे. म्हणजे सत म्हणजे सत्य, चित म्हणजे नेहमीसाठी राहणारा आणि आनंद स्वरूप असं आत्मतत्व आहे. आणि म्हणून विश्वाचा मुख्य आधार काय? तो विश्वाचा मुख्य आधार हा सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि आत्म्याचं अस्तित्व नित्य, शाश्वत, चिरंतन, अपरिवर्तनीय असते. आणि म्हणून अद्वैत वेदांत दर्शन हे आस्तिक दर्शन आहे. नित्य शाश्वत आत्मा त्यांनी मानलेला आहे. अद्वैत म्हणजे त्यांच्या विचारसरणीमध्ये दोन भाग नाहीच आहे, एकच भाग.
आत्मतत्व महत्वाचं मानलेलं आहे. आणि म्हणून जिथे द्वैत नाही, जिथे दोन नाही, जिथे एकच आहे त्याला अद्वैत असं म्हणतात. आणि म्हणून ब्रह्मतत्व, आत्मतत्व हेच एकमेव शाश्वत तत्व आहे असं त्यांनी मानलेलं आहे. आणि म्हणून अद्वैत वेदांत दर्शन याची जर तुलना आपण थोडीशी बौद्धिक म्हणजे बौद्ध दर्शनाकडे जर केली तर बौद्धांनी प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलते असं म्हटलं आणि अद्वैत वेदांतांनी विश्वामध्ये जो बदल असतो तो एक प्रकारचा भास आहे असं म्हटलं. आभासी सत ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि ब्रह्म म्हणजेच आत्मतत्व आहे. पण जगामध्ये येणाऱ्या सर्व वस्तू ह्या नाहीशा होणाऱ्या असतात, बदल होणाऱ्या असतात, त्या संपणाऱ्या असतात. आणि या संपणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यालाच त्यांनी असं म्हटलं की तो एक प्रकारचा आपल्याला होणारा भास आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. भारतीय परंपरेमध्ये अगदी पूर्वीपासून ऋग्वेदापासून ही परंपरा दिसते. एक शरीर आहे आणि एका अत्यंत विराट पुरुषाचा तो देह आहे आणि त्या देहाचे वेगवेगळे भाग आहेत अशी कल्पना उपनिषदामध्ये ऋग्वेदामध्ये केलेली दिसून येते आणि त्यालाच ब्रह्मतत्व सत्तत्व असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून अद्वैत वेदांत दर्शन हे एकतत्ववादाकडे झुकलेलं दिसतं, एकतत्ववादी दर्शन आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. मग ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे जे म्हटलं तर अद्वैत वेदांतांनी ब्रह्मतत्व शाश्वत तत्व मानलं. मग आपल्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो, जगामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो त्या सर्व गोष्टी म्हणजे काय? मग त्या सत्य नाहीत का? अद्वैत वेदांत म्हणतात त्या असत्य किंवा त्या आभासी आहेत. कसं? तर विश्वामध्ये ईश्वर ही संकल्पना जर आपण मानली तर ईश्वरामध्ये काही बदल झालेला आहे असं आपण मानतो का? ईश्वरामध्ये निश्चितच कुठलेच बदल झालेले नाही आणि ईश्वर आणि आत्मतत्व एकच आहे. मग ईश्वर आणि आत्मतत्व एकच आहे असं मानल्यानंतर किंवा असं म्हटल्यानंतर जगामध्ये विश्वामध्ये ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या सतत बदलत असतात. बघा तुम्ही आपला बालपणीचा फोटो पहा, त्यानंतर तुम्ही 5वी मध्ये गेल्यानंतर तुमचा फोटो पहा, तुम्ही 10वी मध्ये गेल्यानंतर तुमचा फोटो पहा, तुमचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर तुमचा फोटो पहा, तुम्ही 40 वर्षाचे असताना तुमचा फोटो पहा आणि तुम्ही वृद्धावस्थेत असणारा तुमचा फोटो पहा. तर हे सगळे बदल जे आहे हे शरीरामध्ये झालेले असतात पण आत्म्यामध्ये बदल झालेले नसतात. आत्मा हा तोच चैतन्यमय आणि सच्चिदानंद स्वरूपी ईश्वराशी एकरूप होणारा किंवा ईश्वरच असणारा तो आत्मा जो आहे त्याच्यामध्ये कुठलेच बदल झालेले नसतात. आणि म्हणून ब्रह्मतत्व आत्मतत्व हे शाश्वत चिरंतन आणि स्थिर असते असे त्यांनी म्हटलेले आहे. त्याच्यामध्ये कुठलेच बदल होत नाही. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. जगत मिथ्या म्हणजे काय हो? जगामध्ये ज्या ज्या सर्व वस्तू अस्तित्वात आहेत त्या सर्वांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे ते आभासी सत आहे. तो एक प्रकारचा आभास आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही. आता जीव आणि ब्रह्म वेगळं का नाही? तर जीव हा शरीरामध्ये बद्ध असतो पण त्याचं जे कनेक्शन असते, त्याचं जे नातं असते, त्याचं जे रिलेशन असते
ते ब्रह्माशीच आहे, ते आत्म्याशीच आहे. जीव आणि ब्रह्म यांचं तादात्म्य आहे. शरीरामध्ये तो जो जीव असतो, तो जो बद्ध जीव असतो, आणि तो जीव बद्ध असल्यामुळे त्या जीवाला असं वाटतं की आपल्या भोवतालचं सगळं जग जे आहे तेच वास्तव आहे. पण जीवाला ज्या वेळेला हे कळतं की नाही नाही, आपल्यामध्ये जे ब्रह्मतत्व आहे तेच फक्त सत्य आहे, असं ज्यावेळी आपण समजून घेतो त्यावेळेला आपल्याला ही जाणीव होते की खरोखर ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त आणि फक्त आत्मतत्व, ईश्वर तत्व हेच शाश्वत तत्व आहे असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून अद्वैत वेदांत दर्शनामध्ये ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मी वनापरा या माध्यमातून सत्ता मीमांसा सांगितली आहे. विश्वाचं अंतिम सत काय? तर विश्वाचं अंतिम सत आत्मतत्व आहे असं त्यांनी म्हटलं आहे. पण मग आपल्याला जे अनुभव येतात त्या अनुभवांचं काय? आपल्याला जे वास्तव दिसतं त्याचं काय? आपल्याला जे खरोखर बदल दिसतात त्याचं काय? तर शंकराचार्यांनी या सत्तेच्या 3 पातळ्या केलेल्या आहेत. अद्वैत वेदांतांनी या सत्च्या 3 पातळ्या केलेल्या आहेत. आपल्याला जे अनुभव येतात त्याच्या 3 पातळ्या सांगून त्यांनी असं म्हटलं की जागेपणी, स्वप्नामध्ये आणि गाढ निद्रेमध्ये आपल्याला काही अनुभव येतात. तर त्याला त्यांनी 3 प्रकारचं सत्य म्हटलेलं आहे. एक प्रातिभासिक सत. जो प्रातिभासिक सत आहे तर त्याच्यामध्ये स्वप्नातील अनुभवांना महत्वाचं मानलं. दुसरं व्यावहारिक सत. व्यावहारिक सत म्हणजे जीवन जगत असताना आपल्याला जे जे अनुभव येतात आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाचा आनंद घेतो, उपभोग घेतो. जीवनातील सर्व गोष्टीचा अनुभव ज्या माध्यमातून आपल्याला मिळतो त्याला आपण व्यावहारिक सत असं म्हणू. आणि तिसरं त्यांनी म्हटलं पारमार्थिक सत. पारमार्थिक सत्य म्हणजे काय? आता थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं तुम्हाला की जीवाला जेव्हा कळतं की नाही नाही, आपला संबंध ब्रह्माशी आहे, आत्मेशी आहे. मी आणि आत्मतत्व वेगळं नाही आहे, पण मी जे आभासी जग आहे ते खरं समजायला लागतो आणि ते खरं नाही आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्याला आपण असं म्हणू की वास्तव स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं. मी कोण आहे? या वास्तव स्वरूपाचं ज्ञान आहे. मी आत्मा आहे आणि आत्मा आणि जीव वेगळं नाही आहे. या वास्तव स्वरूपाचं जे ज्ञान आपल्याला होते त्याला पारमार्थिक सत असं म्हणतात. आणि ते पारमार्थिक सत म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. मग म्हणून प्रातिभासिक सत याचा थोडासा अर्थ आपण पाहून घेऊ. प्रातिभासिक सत म्हणजे आपण जो स्वप्नांचा अनुभव घेतो आणि झोपेमध्ये असताना जी स्वप्न आपण पाहत असतो ती स्वप्न आपल्याला झोपेत असताना खरी वाटतात, पण जाग आल्यानंतर मात्र आपल्याला असं वाटतं की अरे मी स्वप्न बघितलं. आणि मग यामधून खरं काय? तर स्वप्न ही एक प्रकारची माया आहे. स्वप्न हा एक प्रकारचा भास आहे. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर स्वप्न आणि जागेपणा यातलं सत्यत्व आपल्याला कळतं. याला शंकराचार्यांनी प्रातिभासिक सत असं म्हटलेलं आहे. स्वप्नामध्ये मला अनेक गोष्टी दिसतात आणि या स्वप्नामधल्या गोष्टींना मी तेवढ्या वेळापुरतं खरं मानतो, पण मी एकदा जागा झालो की मला खऱ्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान होते की नाही, जे रात्री होतं ते स्वप्न जे होतं तो मला होणारा एक प्रकारचा भास आहे, ते सत्य नाही आहे. मग याला शंकराचार्यांनी प्रातिभासिक सत असं म्हटलं. दुसरं आहे व्यावहारिक सत. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक कृती, ॲक्शन, क्रिया कराव्या लागतात आणि ही व्यवहाराची पातळी असते.
जीवन जगण्यासाठी ज्या ज्या सर्व कृती आपल्याला कराव्या लागतात त्याला आपण व्यावहारिक सत असं म्हणतो. आणि या व्यावहारिक सतच्या माध्यमातून आपण आपलं ध्येय ठरवतो, आपण आपल्या जीवन जगण्याची दिशा ठरवतो आणि आपण या सगळ्या गोष्टी निश्चित करून जीवन कसं जगावं हे ठरवतो. आणि या सर्व गोष्टी ठरवल्यानंतर व्यावहारिक सत यामधील सत्य आपण शोधून काढतो. व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं, हे जे आहे म्हणजे आपल्या जगण्याच्या वागण्याच्या लिमिटेशन्स, मर्यादा आपण ठरवित असतो. त्यातील सत्य आणि सत्तथ्य आपण शोधून काढत असतो आणि याला आपण व्यावहारिक सत असं म्हटलेलं आहे. हाऊ टू लिव्ह द लाईफ, जीवन कसं असावं आणि जीवन कसं नसावं या बाबतीत जे आपण ठरवतो त्याला आपण व्यावहारिक सत असं म्हणतो. आणि तिसरं असं म्हटलं पारमार्थिक सत. मी आणि माझे स्वप्न, जागेपणा, व्यवहार या सर्व कल्पना आणि याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण ठरवतो की मला काय करायचं आहे त्याला आपण पारमार्थिक सत असं म्हणतो. आणि यालाच आपण ब्रह्मज्ञान असं म्हणतो. जसं एक मराठीमध्ये साधी म्हण आहे पहा, अंथरूण पाहून पाय पसरावे. तसं जर वर पाहिलं तर याचं स्वरूप खूप सोपं आहे, पण खरंच याचा आतून म्हणजे अर्थ जर आपण खरंच अनुभवला तर हा अर्थ फार गूढ आहे. माझी मर्यादा काय आणि माझ्या मर्यादांना मी ओळखणं. जसं की अद्वैत वेदांतांनी असं म्हटलं की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. जीवाच्या मर्यादा काय, आत्म्याच्या मर्यादा काय, जीव आणि ब्रह्म याच्या मर्यादा काय, जीव आणि ब्रह्म याचं रिलेशन काय, यातील सत्तत्व काय, या सर्व गोष्टी ज्या वेळेला आपल्याला कळतात त्यावेळेला मी, माझे आणि जागेपणा, स्वप्न, व्यवहार या सर्व गोष्टी यातील सत आपल्याला कळतं. आणि म्हणून प्रातिभासिक सत, व्यावहारिक सत आणि पारमार्थिक सत यांच्या माध्यमातून शंकराचार्यांनी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, आत्मतत्व हेच केवळ एक सत्तत्व आहे असं आपल्याला सांगितलं आहे. अशा प्रकारे अद्वैत वेदांतांनी त्यांच्या एकतत्ववादाच्या माध्यमातून, त्यांच्या चितवादाच्या माध्यमातून ब्रह्म, आत्म हेच केवळ शाश्वत तत्व आहे असं आपल्याला सांगितलं आहे. एकूणच अद्वैत वेदांतांची विचारसरणी जर पाहिली तर अद्वैत वेदांताची विचारसरणी ईश्वरवादी, ईश्वराला प्रमाण मानणारी, आत्मवादी, आत्म्याला प्रमाण मानणारी अशी विचारसरणी दिसून येते. या प्रकारे अद्वैत वेदांतांचा ब्रह्मसत्यम जगतमिथ्या हा भाग दिसून येतो. अशा प्रकारे अद्वैत वेदांतांची सत्तामीमांसा